नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 15 जून 2025 आहे। तर आमच्या या 10 वर्षाच्या NMK1 गोल्डन सीताफळ बागेची आजची परिस्थिती। तर आज 15 तारीख आहे। तर काल 14 जूनला रात्री खूप मोठा पाऊस झाला। त्याच्यामुळे पावसामुळे ज्या कळ्या सेटिंग होणार होत्या अशा पद्धतीने, तर ते जास्त पावसामुळे गळलेले आहेत। दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या टप्प्यातील मी आपल्याला व्हिडिओ गेल्यास टाकल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातली सेटिंग व्यवस्थितपणे झालेली आहे। तरी देखील पहिल्या टप्प्यातील थोडे सेटिंग आहे। अशा पद्धतीने हे सेटिंग झालेले आहे व जे पहिल्या टप्प्यातील गळून राहिलेले आहे ते एवढी साईजचे झालेले आहे। साधारणतः हरभरा साईज झाली आहे व काही त्याच्यापेक्षा छोटे सेटिंग दिसायला लागलेले आहे। रात्री खूप मोठा पाऊस झाला, त्याच्यामुळे देखील आम्ही सकाळी आज बागेत आलो। तर आपण खाली पाहू शकता हिरव्या पिटल्स अशा, तसेच अशा पद्धतीने या ज्या सेटिंग होणार होत्या त्या देखील आतला भाग हिरवा दिसतो आहे। ते देखील कळ्या जरा ड्रॉपिंग झालेल्या आहेत। तर आता हे पाऊस झाल्यामुळे याला आता आम्ही आज एलिट एंट्राकॉलचा स्प्रे देणार आहे। तर दोन्ही एलिट 1 ग्रॅम प्रति लिटर व एंट्राकॉल 1 ग्रॅम प्रति लिटर स्टिकर टाकून आज फवारणी घेणार आहे। रात्रीच्या पावसामुळे जरा नुकसान झाले आहे। कळ्या गळायला नको होत्या अशा सेटिंग होणाऱ्या कळ्या, तरी देखील बागेला अजून भरपूर कळी आहे व सेटिंग धरायचे देखील चालू आहे। यावर्षी पावसामुळे नुकसान होत आहे, त्याच्यामुळे हे असे सेटिंग चालू आहे। तरी देखील निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही, तर देखील आपण प्रयत्न करत राहायचे, जेणेकरून यावर्षी किती सेटिंग होईल बघू। तर अशा पद्धतीने ही बाग आहे। तरी प्रति झाड साधारणतः 5 ते 15 पर्यंत सध्या सेटिंग आहे व अशा कळ्या देखील अजून भरपूर आहेत। अजून ओपन राहिलेल्या कळ्या भरपूर आहेत। हे अशा पद्धतीने हे सेटिंग चालू आहे। हा हिरवा भाग आपल्याला दिसत आहे आतून। तर अशा पद्धतीने आम्ही या बागेचे व्यवस्थापन करत आहोत। तरी यावर्षी प्रत्येकाने आपल्या आपल्या बागेची योग्य ती काळजी घ्या। पाऊस पडला तर बुरशीनाशकचे स्प्रे घ्या, तसेच शेंडा थांबवण्यासाठी देखील स्प्रे घ्या। ज्यांना शक्य असेल त्यांनी शेंडा खुडून घेतला तरी चालेल, ज्यांना शक्य नसेल त्यांनी 05234 2 ग्रॅम, तसेच झिंक त्याच्यामध्ये अर्धा ग्रॅम स्प्रे करू शकता। तसेच शेंडा थांबवण्यासाठी आम्ही 4 दिवसापूर्वी 04847 2 ग्रॅमनं व वेलसेट कंपनीचे डॉक्टर मॅच्युरिटी शेंडा थांबवण्यासाठी स्प्रे घेतलेला होता। तर तो स्प्रे घेतल्यानंतर रिझल्ट आल्याशिवाय आम्ही व्हिडिओ पाठवत नाही, त्याच्यामुळे तर या 4 दिवसामध्ये शेंड्याची वाढ जरा स्टॉप झाल्यासारखं वाटत आहे। तरी देखील कालच्या पावसामुळे आता नत्राचे प्रमाण वाढलेले आहे, त्याच्यामुळे शेंडा अजून चालू होण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी अजून आम्हाला स्प्रे घ्यावा लागणार आहे, का तर बाग मोठी असल्यामुळे व उंच असल्यामुळे याचे आता शेंडे खुडणे शक्य नाही। त्याच्यामुळे स्प्रे घेतल्याशिवाय पर्याय नाही। ज्यांच्या छोट्या बाग आहेत, ज्यांचं शेंडे खुडताना हाताला येते, त्यांनी घेतला तरी चालेल शेंडा खुडून, नाहीतर त्यांनी स्प्रे घ्यावेत शेंडा स्टॉप करण्यासाठी सीताफळातील। तर अशा पद्धतीने आमचे 10 वर्षाच्या या बागेचे व्यवस्थापन चालू आहे।
कळ्या पहा, अजून भरपूर प्रमाणात कळ्या आहेत. सिटिंग देखील भरपूर चालू आहे. पण पावसामुळे काही टप्प्यातील कळ्या गळतात, काही टप्प्यातील कळ्या सेट होतात. सूर्यप्रकाश पडला तर व्यवस्थितरित्या कळ्या सेट होतात. तर अशा पद्धतीने यावर्षी आमच्या या बागेचे नियोजन चालू आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बागेची व्यवस्थितरित्या काळजी घ्यावी.